आता पुण्यामध्ये एक महत्त्वाची बातमी। पुण्यातल्या विधानसभेच्या 8 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये सध्या चढाओढ पाहायला मिळते। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये आपापल्या अधिक जागा आपल्याला मिळाव्यात या प्रयत्नात सगळेच आहेत। तर ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी 3 जागांवर दावा केलाय, तर काँग्रेसने मात्र सध्या मौन बाळगलंय। प्राथमिक चर्चेनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 3 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला 2 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे। दरम्यान पुण्यामध्ये कुणाला कुठल्या जागा दिल्या जातील आपण पाहूयात। काँग्रेसला कसबा तसंच पुणे कंटोन्मेंट, शिवाजीनगर या जागा मिळू शकतात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खडकवासला, पर्वती आणि हडपसर या जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला कोथरूड आणि वडगाव शहरीची जागा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।